अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर आपल्यासोबत आहे. हो, काय सांगाल आज उदय सामंत यांनी तुमच्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेतली? काय नाही, मला आनंद एकच आहे की बुलढाणा जिल्ह्यातली सामान्य जनता एका ठिकाणी आली आणि या सामान्य जनतेने मला भरभक्कम पाठिंबा दिला. त्याच्यामुळं राज्यातले जबाबदार मंत्री एकनाथ शिंदेचे राईट हँड कॅबिनेट मंत्री उदयजी सामंत यांना स्पेशल हेलिकॉप्टरनी बुलढाण्यात येऊन माझ्या विरोधात पत्रकार परिषद घ्यावी लागली. याच्यात सगळं आलं दादा. म्हणजे माझ्या विरोधात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, सगळे कॅबिनेट मंत्री, राहायला सुद्धा कोणता हिरो गोविंदा तो बी आणला आता पैसे देऊन. म्हणजे एवढे नेते माझ्या विरोधात हे प्रचाराला उतरवत आहेत. एका गरीब शेतकऱ्याच्या पोरानं या सगळ्या नेत्यांना गल्ली बोळात फिरायची वेळ आणली. याच्यातच सर्वस्व आलेलं आहे. यांनी किती जरी माझी बदनामी केली, किती जरी माझ्यावर खोटारडे आरोप केले, तरी बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेला माझा स्थायी भाव माहिती आहे, माझा स्वभाव माहिती आहे, मी कसा माणूस आहे. 22 वर्ष मी प्रामाणिकपणे लोकांसाठी लढलेलो आहे. लोक त्या कामाची मजुरी म्हणून माझ्या पाठीशी उभं राहत आहेत आणि यांच्या तळपायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यामुळे असे खोटे नाटे आरोप ते माझ्यावर करतायत. माझ्यावर आरोप करण्यासाठी करोडो रुपये लोकांना द्यायला ते तयार आहेत. फक्त रविकांत तुपकर आरोप करा, त्याने काही फरक पडणार नाही. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. तुम्ही आंदोलन करता, गैरप्रकार आंदोलन करून गैरप्रकार करतात, अशा पद्धतीचा आरोप सुद्धा त्यांनी केला आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचं घर चालवता. हे बघा, मी जर आंदोलन करून गैरप्रकार करत असेल किंवा सेटलमेंट मॅनेजमेंट करत असेल तर सरकार यांचं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे, त्यांनी माझी चौकशी लावावी, माझ्यावर ईडी लावावी, सीबीआय लावावी, केंद्रातलं सरकार लावावं, माझ्या विरुद्ध पुरावे द्यावेत, मला अटक करावी, मला तुरुंगात टाकावं. असले खोटारडे आरोप काय करता? पुराव्यानिशी बोला. काय ते उद्या कोणी काय म्हणेल? उद्या ते म्हणतील माझं अमेरिकेत एजंटशिप आहे माझी, काय सांगतील ते उद्या. या फालतू बोलण्याला काही अर्थ नाहीये. त्यांनी माझ्या विरोधात सबळ पुरावे द्यावेत आणि सांगावं की असं असं आहे. यंत्रणा त्यांच्याकडे, खातं, पोलीस खातं त्यांच्याकडे, त्यांनी कारवाई करावी माझ्यावर. मी सामोरं जायला तयार आहे सगळ्या गोष्टींना. काय झालंय, माझ्या उमेदवारीमुळे, जनतेच्या पाठिंब्यामुळे यांची पूर्ण फाटलेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं खोटारडे आरोप माझ्यावर करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. लाट फक्त प्रतापराव जाधवांची आहे, तुपकरांची नाही असे बोलले. मग लाट प्रतापरावांची आहे तर रविकांत तुपकरांचं सकाळ दुपार संध्याकाळ नाव का घेता? मी स्पर्धेत नाही असं तुम्ही म्हणता ना. मग माझ्या विरोधात स्पेशल हेलिकॉप्टर घेऊन बुलढाण्यात येऊन पत्रकार परिषद घ्यायची वेळ सामंत साहेब तुमच्यावर आलीच कशी? इतकी वाईट वेळ आली हो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला गल्लीबोळात फिरावं लागू राहिलं बुलढाण्यात मतं मागायला की आमच्या प्रतापरावांना मतदान करा. ते जे पी नड्डांनी भाषण केलं 1 तास. प्रतापरावांनी 15 वर्षात काय काम केलं काहीच सांगितलं नाही, नुसतंच भाषण केलं. तुमची तंबाखू, तुमचा चुनान मोदीच्या नावाने निवडून आणणं 15 वर्ष चालला ना खेळ, आता नाही चालणार, लक्षात ठेवा. आणि बुलढाण्याची निवडणूक ही प्रश्नांवर आता केंद्रित झालेली आहे. सोयाबीनवर बोला का भाव दिला नाही, कापसावर बोला का भाव दिला नाही, पीक विमा का नाही दिला, नुकसान भरपाई का नाही दिली, तरुणांना रोजगार का नाही दिला, एमआयडीसी का नाही उभ्या केल्या, दूध डेऱ्या का नाही उभ्या केल्या, सुतगिरण्या का नाही उभ्या केल्या, इथल्या महिलांना काम का नाही दिलं, खामगाव जालना रेल्वे मार्गाचं काम पूर्ण का नाही झालं, शेगाव विमानतळ का नाही झालं, खामगाव जिल्हा होने वाला था क्यों नहीं हुआ खामगाव जिल्हा 14 साल से. खोटारडे धंदे करणारे हे लोकांना मूर्ख बनवून मतं घेतात. मी तुम्हाला सांगतो, यांचा बुरखा मी फाडणार आहे. यांनी किती काही माझ्यावर आरोप करू द्या, जनतेत काहीच फरक पडणार नाही. मी तर आनंद घेतो, एन्जॉय करतोय त्यांचे आरोप. मला आनंद वाटतो एवढे मोठे मोठे लोक माझ्या विरोधात बोलतायत तर एन्जॉय करतात. शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही मंत्रालय स्तरावर सोडवतो, मात्र शेतकरी नेते जे रविकांत तुपकर आहेत ते शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून सहानुभूती मिळवतात. असं सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही जर मंत्रालयामध्ये सोडवता तर मग आंदोलन करायची वेळच यायला नाही पाहिजे ना. तुम्ही प्रश्न सोडवत नाही म्हणून आमच्यावर आंदोलन करायची वेळ आलेली आहे. तुम्ही जर प्रश्न सोडवता ना, सोयाबीनला 10,000 भाव द्या, कापसाला 15,000 भाव द्या, सोडवा आमचा प्रश्न. मजुरांसाठी महामंडळ स्थापन करून त्यांना आरोग्य शिक्षणाची व्यवस्था करून द्या, पोरांना भूमिनांना पट्टे द्या, इथे एमआयडीसी उभ्या करा. बोलाचीच भात आणि बोलाचंच कडी, यू करेंगे त्यू करेंगे, फलांना हजारो कोटी धमका करेंगे, हे सब मूर्खपणाचं लक्षण आहे. काही ते काम करत नाही. शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे, शेतमजूर मरणाच्या दारात उभा आहे, शहरातला नागरिक अस्वस्थ आहे, लोक आम्हाला येऊन भेटतायत, समोर येऊन बोलत नाही पण आम्हाला येऊन भेटतायत. हे सगळे लोक परेशान आहे. हे सरकार फक्त बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी असं सुरू आहे. आणि एका फाटक्या माणसानं माझ्यासारख्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना गल्ली बोळात फिरायची वेळ आणली. डझनभर नेते इथं आणले, याच्यातच सगळं आलं.
सबको काम को लगाया किसानों ने. एक शेवटचा प्रश्न आहे, काय वाटतं की तुमच्या ज्या सभा आहेत, रॅली आहे, मोठा प्रचंड प्रतिसाद मिळतोय नागरिकांचा, याची कुठेतरी विरोधी पक्षाच्या जे विरोधक आहेत त्यांनी जास्ती घेतली? अहो यांच्या पायाखाली वाळू सरकली ना दादा. त्यांना वाटतं याजवळ पैसा नाही, याजवळ काहीच नाही, हे लोक येऊन कोणी कोण राहिले. लोकांनी माझी निवडणूक ताब्यात घेतली. लोक चटणी भाकरी खाऊन माझा प्रचार प्रसार करतायत, मोटरसायकलवर फिरतायत, स्वतः बॉम्बलेट वाटतायत, स्वतः बॅनर छापतायत. लोकांनी ही निवडणूक अक्षरशः ताब्यात घेतलेली आहे. आणि जनता जेव्हा एखादी निवडणूक ताब्यात घेते ना, तेव्हा विजय हा जनतेचा होत असतो. ही निवडणूक नेते विरुद्ध जनता अशी आहे, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, ढाब्यावरच्या मटण दारू पार्ट्या विरुद्ध चटणी भाकर अशी निवडणूक आहे. आता यांनी गावागावात पैसे पण पोहोचवले, तरी किती पैसा याने टाकला तरी विजय हा सत्याचा होणार. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही. नक्कीच. तर हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकर, जे सध्या लोकसभेच्या मैदानामध्ये या ठिकाणी उतरलेले आहेत. कॅमेरामॅन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा.